Hello dear student, this is chapter number 7, energy flow in an ecosystem. So energy flow in an ecosystem, we have already learned that the classification of a living organism according to the mode of a nutrition into producer, consumer, saprophytes and decomposer. यापूर्वी आपण पाहिलं की लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जे क्लासिफिकेशन होतं, आज आपण डिस्कस केलं की त्यांची पोषण पद्धती म्हणजे ते खातात कसे, राहतात कुठं, त्याचबरोबर त्यांची शरीराची रचना कशी याच्या आधारे केलेले आहे. पण इथून लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जर तुम्ही थोडंसं क्लासिफिकेशन पाहिलं तर तुमच्या असं लक्षात येईल मोड ऑफ अ न्यूट्रिशन इनटू प्रोड्युसर. आता प्रोड्युसर म्हणजे कोण इथं की जे निर्माते, ज्याला आपण असं म्हणतो की जे स्वयंपोषी आहेत, उत्पादक आहेत ते, त्याचबरोबर कंझ्युमर म्हणजे जे भक्षक परपोषी आहेत, सॅप्रोफाईट म्हणजे त्याला आपण मृतोपजीवी म्हणजे मेलेल्या किंवा कुजलेल्या ह्याच्यावर जे जगणारे आहेत त्यांना आपण सॅप्रोफाईट्स म्हणतो. आणि त्याचबरोबर डिकम्पोजर म्हणजे विघटक ज्याला आपण म्हणतो की जे डेड बॉडीला काय करतात, पूर्णतः विघटन करून त्याचं संपूर्ण ती मिटून टाकतात किंवा ते जमिनीत मिसळून जातात, त्याला आपण डिकम्पोजर म्हणतो. म्हणजे याला आपण निर्माता किंवा उत्पादक, कंझ्युमर म्हणजे आपण भक्षक जे आपण आहेत, सॅप्रोफाईट म्हणजे मृतोपजीवी आणि डिकम्पोजर म्हणजे विघटक. सो यांचे मोड ऑफ द न्यूट्रिशन्स पाहिले तर आपण काय करतो, एक प्रकारे त्यांचं लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये हे आपण क्रायटेरिया गृहीत पकडलेला आहे. कन्सिडर द व्हॅरियस ट्रॉपिकल लेवल्स ऑफ अ इकोसिस्टीम अराउंड गिव्हन यू. आता ट्रॉपिकल लेवल म्हणजे काय की तुमच्या परिसंस्थेमधले जे भक्षक स्तर आहे, ट्रॉपिक लेवल म्हणजे स्तर, जे भक्षक स्तर आहे किंवा पोषक पातळी आहे, लेवल आहे, ज्याला आपण हायरार्की म्हणतो, ती या परिसंस्थेमध्ये नेमकी कशी आपण बघू. पहिले आहे प्रायमरी कंझ्युमर, ज्याला आपण प्राथमिक भक्षक म्हणतो. हर्बिवरस, हराभरा जो खाते उनको, खाली हराभरा उसको प्रायमरी कंझ्युमर बोलते. ग्रास हॉपर, स्क्विरल म्हणजे नाकतोडा, खार इत्यादी, हे तुम्ही जे हिरवे अन्न खातात किंवा वनस्पती गवत वगैरे, दे आर डायरेक्टली डिपेंड ऑन द ऑटोट्रॉप्स म्हणजे प्रोड्युसरवर. आता हे कोणावर डिपेंड आहेत, प्रोड्युसरवर. जे हिरव्या वनस्पती गवत वगैरे त्यांना ते खाऊन ते काय होतात, जगतात. दुसरे आहे सेकंडरी कंझ्युमर, ज्याला आपण कॉर्निवरस म्हणतो, जो काट खाते, बोलतो कुछ भी चिकन काटो, मटन काटो, बोलतो कॉर्निवरस किंवा इसको मारो. तर सेकंडरी कंझ्युमर म्हणजे द्वितीयक भक्षक, मांसाहारी ज्याला आपण म्हणतो. फ्रॉग आहे, वोल आहे, घुबड आहे, कोला आहे इत्यादी. दिस कंझ्युमर्स यूज द हर्बिवरस ॲज अ फूड. म्हणजे हे कॉर्निवरस कोणाला खातात, हे ग्रास हॉपर, स्क्विरल, आता हे बेडू ग्रास नाकतोडा वगैरे खातो. तसंच वोल ज्याला घुबड म्हणतो आपण, ते छोटे छोटे प्राणी जे असतात त्यांना पण तो खातो. त्याचबरोबर फॉक्स हा जो कोल्हा आहे, आता मांसाहारीचे, हात हरणं वगैरे मारून खातो तो. आणि तिसरा आहे ॲपेक्स ऑर टॉप कंझ्युमर, ज्याला आपण सर्वोच्च भक्षक म्हणतो. आता हे शब्दांच्या अर्थ ते नीट लक्षात घ्या. प्रायमरी कंझ्युमर म्हणजे प्राथमिक, सेकंडरी म्हणजे द्वितीयक ज्याला आपण मांसाहारी म्हणतो, हर्बिवरस म्हणजे शाकाहारी, कॉर्निवरस म्हणजे मांसाहारी. हे ॲपेक्ससुद्धा कॉर्निवरस असतात पण हे सर्वोच्च भक्षक असतात, जसं टायगर, लायन. म्हणजे यांना शक्यतो कोणी खात नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे त्यांना खात नाही म्हणजे त्याला म्हणजे मारणं अशक्य असतं, ते टॉप असतात त्या जंगल. त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पोषण पातळीमध्ये ते ॲपेक्स लेवल असतात, टायगर, लायन एक्स. दिस कंझ्युमर्स यूज हर्बिवरस अँड कॉर्निवरस ऑफ देअर फूड. म्हणजे ते हे दोघाला मारू शकतात आणि खातात. सो नो अदर ॲनिमल फीड ऑन दिस टॉप कंझ्युमर, म्हणजे याला खाऊन कोणी जगत नाही, म्हणजे हे टॉप लेवलला आहेत म्हणून त्यांना ॲपेक्स किंवा टोकाचे किंवा एकदम वरचे असं म्हणतो, कॉर्निवरस. आणि चौथा आहे ऑमनिवरस, कुछ भी आन दो, आऊमुच करते, बोले तो इनको सभी जमता, असा ह्यातला प्रकार आहे. हे मिक्स कंझ्युमर आहेत, हे मिश्र आहार आहेत, म्हणजे ह्यांचा आहार मिश्र आहार आहे, जर आपण म्हणतो मिश्र. म्हणजे ह्युमन्स कॅन फीड द हर्बिवरस अँड कॉर्निवरस. एक तर ते शाकाहारी जे असतात त्यांनाही खातात आणि मांसाहारी असतात त्यांनाही खातात. आणि ते प्रोड्युसरला निर्माते आपण म्हणजे गहू जे पीक असतं ते पीक कट करतो आणि ते पण खातो. म्हणजे हे जे ऑमनिवरस असतात हे हर्बिवरस, कॉर्निवरस आणि प्रोड्युसरवर काय होतात ते जगतात. शब्दांच्या अर्थानुसार. आता हा आपल्याला पाहायचं आहे की हे ऊर्जा प्रवाह म्हणजे हे खाल्ल्यानंतर आपल्याला काय होतं, ते ऊर्जाच मिळते. म्हणून हा जो ऊर्जा प्रवाह आहे परिसंस्थेमध्ये तो नेमका कसा आहे आपल्याला तो बघायचा आहे.
आता ही फूड वेब बघा, ज्याला आपण म्हणतो की अन्न साखळी. आता इंटरॅक्शन गोज ऑन कंटिन्युअसली बिटवीन प्रोड्युसर, कन्झ्युमर अँड सॅप्रोफाइट्स. आता मी इथं पुन्हा वारंवार ते शब्द सांगत नाही, आताच आपण ते डिस्कस केले. आता ह्या प्रोड्युसर, कन्झ्युमर आणि सॅप्रोफाइट्स मध्ये काय असते, ही इंटरॅक्शन जी आहे ती इंटरॅक्शन ही वारंवार चालत असते. म्हणजे ते एकमेकाला खाणे पुन्हा हे या पद्धतीमध्ये ही इंटरॅक्शन चालूच असते आणि कोणीतरी कोणावर जगत असतं, याला आपण आंतरक्रिया असं म्हणतो. So there are the definite sequence in these interaction which is called as a food web. पण ही इंटरॅक्शन होत असताना याच्यामध्ये क्रमबद्धता आहे आणि त्या क्रमबद्धतेलाच आपण काय म्हणतो, एक प्रकारची अन्न साखळी असं म्हणतो. ईच चेन म्हणजे तुमच्या लक्षात येईल की हे जे प्रोड्युसर आहे त्याच्यावर कोण आहे, हे नागतोडा जोगतो हा हार्बिवरस आहे, त्याला काऊन बेडूक जोगतो, त्याच्यानंतर त्याला साप खातो, याला पुन्हा गरुड खातो, घार ज्याला आपण म्हणतो. हा मेल्याच्या नंतर डिकम्पोजर त्याला पुन्हा डिकम्पोज करतात आणि पुन्हा मग ते जमिनीत मिसळतात. पुन्हा हे अशा प्रकारचे त्यांचे जे न्यूट्रिशनल तत्व आहे जमिनीत मिसळले की पुन्हा ते त्या वनस्पती रूट मार्फत ते मिळतात. हे एक चक्र चालत राहतं. सो दिस इज कॉल्ड ॲज ए फूड वेब. ईच चेन कन्सिस्ट ऑफ 4 to 5 मोर लिंक्स. म्हणजे एका चेनमध्ये तुम्हाला काय होतं की एका 4-5 अशा कड्या एकामेकाला किंवा अशा लिंक्स एकामेकाला जोडलेल्या तुम्हाला पाहायला मिळतात. अँड इकोसिस्टम कन्सिस्ट ऑफ मेनी फूड चेन दॅट आर इंटरकनेक्टेड ॲट अ व्हॅरियस लेवल. आणि आपण असं म्हणू शकतो की या परिसंस्थेमध्ये ज्या परस्पराशी जोडल्या गेलेल्या अन्य साखळ्या आहेत यांचा एकमेकाशी चांगलाच एकमेकांचा संबंध आहे, त्या जोडलेल्या आहेत. अँड दस फूड वेब फॉर्म. आणि मग अशा पद्धतीने काय होतं की अन्न साखळी जी आहे ती काय होते, इथं तयार होते. बघा इथं व्हॅरियस लिव्हिंग ऑर्गॅनिझम दाखवले. तर ऑर्गॅनिझम मे बी अ प्रे फॉर अ मेनी अदर ऑर्गॅनिझम्स. आता हे जे ऑर्गॅनिझम्स असतात ते कोणाचे ना कोणाचे तर ते कोणीतरी भक्षक असतं, कोणतरी भक्ष असतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही करून गेलं तर इन्सेक्ट फीड अपॉन द लिव्ज ऑफ अ व्हॅरियस प्लांट बट सेम इन्सेक्ट इन द प्रे ऑफ अ डिफरंट ॲनिमल लाईक अ फ्रॉक, वॉल लिझर्ड ऑर बर्ड. म्हणजे आता तुम्ही जर ह्या यांचं कीटकांचं उदाहरण जर घेतलं, इन्सेक्ट म्हणजे कीटक आणि प्रे म्हणजे भक्षक. जर ह्या प्रिडेटर शब्द ऐकला असेल ना, प्रे. सो इन्सेक्ट जे असतात प्रिडेटर रक्षक आणि प्रे भक्षक ज्याला आपण म्हणतो. सो इन्सेक्ट जो आहे तो इन्सेक्ट हा पानं सुद्धा खातो, पण याच इन्सेक्टला मात्र कोण खातं, बेडूक खातो, वॉल लिझर्ड पण खाऊ शकते. इफ दिस इज शोन इन फिगर इट विल बी, हे सगळं तुम्हाला इथं दाखवलेलं आहे आपण. सो इट विल फॉर्म अँड इंटरसेक्ट, शब्द चुकले जायला होतं, इट इज अ इंटरकनेक्टेड वेब इन्स्टेड ऑफ अ लिनियर फूड चेन. म्हणजे ही अशी एका लाईन आहेत, लिनियर म्हणजे लाईन म्हणजे एका रेषेत ही अशी फूड चेन तुम्हाला पाहायला मिळत नाही. अशी जर तुम्ही रेषा काढत गेला तर तुमच्या लक्षात येईल की ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेषा एकामेकाला इंटरकनेक्टेड आहेत. जसं उदाहरणच पाहायचं झालं तर या गवताला इथं इन्सेक्ट पण खातात आणि हरिण पण खातात, बरोबर आहे. म्हणजे इथं 2 रेषा झाल्या. सो लाईक दिस अँड सच अँड इंटर नेटवर्क सो कॉल्ड ॲज ए फूड वेब. आणि मग याला आपण एक प्रकारे अन्नजाळ निर्माण झाला असं म्हणतो. म्हणजे अन्न साखळी आणि अन्नजाळ ज्याला आपण अन्न साखळी ही जी होती ही जी ती अन्न साखळी आणि हे जे ते अन्नजाळ, कारण की इथे त्याची लाईन नाही आहे. सो जनरली फूड वेब्स आर फाउंड एव्हरीवेअर इन नेचर. आणि मग ह्या ज्या फूड वेब्स आहेत त्या फूड वेब्स नेचरमध्ये भरपूर तुम्हाला पाहायला मिळतात. जसं आता इथं या हरणाला चित्ताही खातो, त्याचबरोबर चित्ता झेब्राही खाऊ शकतो. म्हणजे डिफरंट, तो अशी इंटरकनेक्टेड आहे एकामेकाला, एका लाईनमध्ये नाही आहे. सो पुढचं आहे की एनर्जी आहे. हे एनर्जीचं नेमकं पिरॅमिड कसं आहे तो आपण बघू. आता बघा याला आपण ऊर्जेचा मनोरा पण असं म्हणतो. आता ह्या ऊर्जेच्या मनोरामध्ये तुम्हाला अत्यंत बेसिक लेवलला कोण दिसतात, ऑल प्रोड्युसर, जे सगळे उत्पादक आहेत तुम्हाला कुठे दिसतात, हे बेसिक लेवलला. म्हणजे हे सर्व कोण येतं, प्लांट्स येतात आणि यांना आपण ट्रॉपिकल लेवल म्हणजे प्रोड्युसर असं म्हणतो. आता या ह्याच्यावर कोण असतं, म्हणजे फर्स्ट ट्रॉपिकल लेवलमध्ये ही जी प्रथम पोषण पातळी आहे ज्याला आपण ट्रॉपिकल लेवल, ते हॉर्बिवरसची आहे, हरा खाणेवाले. आणि कॉर्निवरस काटके खावर, ओमनिवरस आऊं कुछ भी आण देऊ, असं इथे कॉर्निवरस आणि हॉर्बिवरस. सो दिस इज द ट्रॉपिकल लेवल अँड दिस इज द थर्ड लेवल, दिस थर्ड ट्रॉपिकल लेवल. म्हणजे याला पहिली पोषण पातळी, दुसरी पोषण पातळी आणि तिसरी पोषण पातळी. आता ट्रॉपिकल लेवल म्हणजे काय बघा, ईच लेवल इन अ फूड चेन कॉल्ड ॲज अ ट्रॉपिकल लेवल. म्हणजे या पिरॅमिडमध्ये प्रत्येक लेवल जी आहे ती एक पोषण पातळी म्हणून पकडल्या गेली. अ ट्रॉपिकल लेवल इज अ स्टेप ॲट
द ऑर्गॅनिझम ऑब्टेन अ फूड फ्रॉम चेन, म्हणजे या फूड चेनमधून ती सेट कशी झाली की कोणापासून कोण मिळतं. जसं प्रोड्युसरला खाऊन हार्बिवरस जगतात, हार्बिवरसला खाऊन कार्निवरस जगतात, आणि कार्निवरस हे ऑम्निवरस हे या दोघांना खाऊन, या तिघांनाही खाऊन जातात, म्हणून ते ॲपेक्स लेवलला ही थर्ड पोषण पातळी आहे. So the amount of matter and the energy is gradually decreased from producer at lowest level to the top consumer of a highest level. आता इथं बघा, इथं त्यांनी असं सांगितलेले, जर या ऊर्जेपासून म्हणजे इथं जेवढी ऊर्जा आहे तेवढीच ऊर्जा ओमनिवरसला असं मिळेल असे नाही. अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी, म्हणजे इथं समजा जेवढी एनर्जी मॅटर असेल तो पहिले हार्बिवरस खाईल, त्याला डायजेस्ट करेल, उरलेली पुन्हा कॉर्निवरस त्यातली एनर्जी, आणि त्याच्यानंतर ऑम्निवरस. म्हणजे जर तुम्ही पर्सेंटेजमध्ये पाहायला गेलात, आपण पुढच्या ह्याच्यामध्ये पाहणार आहोत. सो डिक्रीज फ्रॉम लोएस्ट लेवल टू टॉप कन्झ्युमर ऑफ हायेस्ट लेवल. आता इथं तुमच्या लक्षात येईल, समजा याला आपण फायटोप्लॅन्क्टन म्हणतो, झू प्लॅन्क्टन, फिशेस आणि ॲनिमल, म्हणजे इथं 10,000 किलो कॅलरी इतकी एनर्जी आहे, पण ह्युमन्सपर्यंत ती किती येते, ती येते 10 किलो कॅलरी. म्हणजे इथं काय, द अमाऊंट ऑफ मॅटर अँड एनर्जी ग्रॅज्युअली डिक्रीजेस फ्रॉम प्रोड्युसर ॲट अ लोएस्ट लेवल टू द कन्झ्युमर हायेस्ट लेवल. बघा इथं प्रायमरी कन्झ्युमर 100%, इथं तुम्हाला 10%, इथं 1%, इथं 0.1% आणि 0.1%. हे तुम्हाला इथं एक सपोर्टिव्ह चित्र तुम्हाला दिलेलं आहे. द एनर्जी पिरॅमिड फिगर 7.4 शोज द एनर्जी ट्रान्सफर दॅट टेक्स प्लेस ॲट इच ट्रॉपिकल लेवल. म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इथे एनर्जी थोडीशी ॲब्सॉर्ब झालेली तुम्हाला इथं पाहायला मिळेल. देर आर द डिफरंट लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज इन अ फूड चेन. ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या अशा ज्या चेन्स असतात या लेवल्समध्ये, ह्याच्यामध्ये तुम्हाला एनर्जीचं थोडासा एक्सचेंज झाल्यासारखा दिसेल, म्हणजे थोडीशी पूर्णच नाही, थोडा पुढच्याला थोडा पुढच्याला असं एक्सचेंज तुम्हाला होतो. द इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲट एव्हरी लेवल ऑफ एनर्जी ऑफ एक्सचेंज. आणि मग इथं जी ऊर्जेची देवाणघेवाण होती क्वांटिटीची, सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीजेस फ्रॉम द लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. मग इथं जेवढी ॲनिमल्स किंवा ऑर्गॅनिझम संख्या आहे ती तुम्हाला इथं पाहायला मिळत नाही. म्हणजे जेवढं पृथ्वीवर गवत आहे तेवढी मानवाची संख्या किंवा ॲपेक्स कंझ्युमरची होऊ शकते का, नाही, म्हणजे त्याप्रमाणे डिक्रीज पण होत चालते. म्हणजे बघा, द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीज फ्रॉम लोएस्ट लेवल टू द हायेस्ट लेवल. ते ती सुद्धा काय होते, ती कमी कमी तुम्हाला तिथं होत जाताना दिसते. दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन इकोसिस्टीम इट इज कॉल्ड ॲज अ पिरॅमिड ऑफ एनर्जी. मग हा पॅटर्न जो आहे, आता कसा पॅटर्न आहे इथं बघा, द इनिशियल क्वांटिटी ऑफ एनर्जी गोज डिक्रीजिंग. इथं इनिशियल क्वांटिटी जेवढी 100% आहे तिथं ती काय होती तुम्हाला डिक्रीज होताना तुम्हाला दिसते 10,000 पासून ते 10 किलो कॅलरीपर्यंत. म्हणजे इथंच काय होतं की इथं डिक्रीजिंग एव्हरी लेवल ऑफ एनर्जी एक्सचेंज आहेच आहे. सिमिलरली द नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ऑल्सो डिक्रीजेस, म्हणजे त्याचबरोबर जे ऑर्गॅनिझमची संख्या सुद्धा आहे ती कशी होती, डिक्रीज होत होती. कुठून, फ्रॉम लोएस्ट लेवल टू हायेस्ट लेवल. ह्या लोएस्ट लेवलपासून हायेस्ट लेवलपर्यंत. आता इथं जर तसं पाहायला गेलं तर क्वांटिटीमध्ये ही हायेस्ट लेवल आहे आणि ही लोएस्ट लेवल आहे. आणि ऑर्गॅनिझमची सुद्धा संख्या कशी आहे, इथं लोएस्टपासून हायेस्ट, जसं इथं तुम्हाला पाहायला मिळतं. सो एनर्जी इज लॉस्ट बाय द हीट ऑल्सो, म्हणजे काही काही वेळेस ती जाऊ शकते. आणि दिस पॅटर्न ऑफ एनर्जी एक्सचेंज इन टू इकोसिस्टीम. आणि मग इथं जी ऊर्जेची देवाणघेवाण तुम्हाला पाहायला मिळते त्याला आपण काय म्हणतो, या आकृतीबंधाला किंवा याला आपण ऊर्जेचा मनोरा सुद्धा असं आपण त्याला म्हणतो. सो आफ्टर द डेथ ऑफ ॲपेक्स कंझ्युमर, आता इथं हे ॲपेक्स कंझ्युमर जो आहे, ह्युमन्स किंवा जे कोणी असतात वाघ, सिंह वगैरे, ते जर मेले, देअर एनर्जी बिकम अवेलेबल फॉर द डिकम्पोजर. आणि मग त्यांच्यामधली एनर्जी कोणाला जाते, विघटकांना जाते. आणि विघटक काय करतात, फंगी अँड अदर मायक्रो ऑर्गॅनिझम डिकम्पोज देअर बॉडीज अँड डेड ॲनिमल्स. आणि डिकम्पोज करून ते काय करतात, एनर्जी घेतात. So they called as a decomposer, and these are the scavengers of nature. In this the process of obtaining food from the remains of an organism, decomposers convert remain into the carbon compound. आणि पुन्हा मग decomposers काय करतात, ती एनर्जी यूज करून त्यांची बॉडी कुजून त्यांच्या बॉडीचं काय करतात, कार्बनच्या कंपाऊंडमध्ये रूपांतरण करतात. दिस सबस्टन्सेस इझिली मिक्स विथ एअर. आणि हे कार्बन कंपाऊंड जे असतात तयार झाले, हे हवा असतील, पाणी असेल, जमीन असेल, याच्यामध्ये ते चांगल्या प्रकारे मिक्स होतात. अगेन ॲब्सॉर्ब बाय द प्लांट. आणि प्लांट पुन्हा त्याला घेतात आणि प्लांट घेऊन पुन्हा ते प्रोड्युसर ते वाढतात आणि फूड चेन पुन्हा काय होतं, सुरू, जसं पूर्वी तुम्हाला मी आता सांगितलं. आणि ही फूड चेन काय होते, ही चालू राहते.
You can see now, due to the food web formed by the various mode of nutrition, energy and various nutrients circulate continuously in the ecosystem. आताच आपण असं पाहिलं की ही एनर्जी म्हणजे प्रोड्युसर पासून निघून ॲपेक्स पर्यंत कंझ्युमर पर्यंत जाते आणि कंझ्युमर पुन्हा ॲपेक्स कंझ्युमर डिकम्पोज झाल्याच्या नंतर पुन्हा ती नेचरला परत मिळते. द सन इज द मोस्ट इम्पॉर्टंट सोर्स ऑफ एनर्जी इन एनी इकोसिस्टम. आणि ही तर गोष्ट आपल्याला माहिती आहे की सूर्य हा अतिशय महत्त्वाचा घटक आणि ऊर्जेचा स्रोत हा मानला गेलेला आहे, कारण की त्याच्यापासूनच काय होती, प्रोड्युसरची निर्मिती होती. आणि प्रोड्युसर जगला तर पहिली पोषण म्हणजे फर्स्ट जे असतात ते पोषण पातळी जगेल, ज्याला आपण प्राथमिक भक्षक म्हणतो. प्राथमिक भक्षक जगले तर द्वितीय भक्षक, आणि द्वितीय जगले तर तृतीय. म्हणजे जर आपल्याला जगायचं असेल एक तर वनस्पती किंवा म्हणजे शाकाहार अथवा मांसाहार करावाच लागेल. आणि जर सूर्यच नसेल तर ह्या दोन्ही गोष्टी होणं शक्य नाही. सो ग्रीन प्लांट इन द इकोसिस्टम स्टोर मोर सोलर एनर्जी इन द फॉर्म ऑफ फ्लूइड. आणि सूर्यापासून जी निघणारी ऊर्जा आहे त्या परिसंस्थेमध्ये अन्नाच्या स्वरूपामध्ये तुम्हाला खूप साठलेली असते. बिफोर रिचिंग द डिकम्पोजर दिस एनर्जी पासड ऑन फ्रॉम ट्रॉपिकल लेवल टू द नेक्स्ट. आणि मग ही एनर्जी आहे डिकम्पोजर पर्यंत पोहोचण्याच्या पूर्वी ह्या एनर्जी जी आहे ते प्रत्येक ह्या पोषण पातळीला किंवा ट्रॉपिक लेवलला काय होते, यूज होत असते. डिकम्पोजर डिसिपिएट सम अमाऊंट ऑफ एनर्जी इन द फॉर्म ऑफ हीट. त्याचबरोबर इथं बघा एनर्जी लॉस ती नाही. आणि ते डिकम्पोजर काय करतात की काही एनर्जी हीटच्या स्वरूपामध्ये बाहेर टाकतात. हाऊएव्हर नो पार्ट ऑफ द एनर्जी एव्हर रिटर्न्स टू द सन. म्हणजे याच्यातून काही एनर्जी सनला परत जात नाही. आणि ही जी सनची एनर्जी आहे ही पॅसेज ऑफ एनर्जी रेफर टू म्हणजे वन वे ट्रान्सपोर्ट. आणि हा एक तर्फी काय होतो, हा ऊर्जेचा तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. सूर्यापासून निघालेली ही जी आहे ती एक तर्फी आपण त्याला असं म्हणतो. बघा इथे हे काही शब्द आहेत, हे शब्द लक्षात घ्या. जिओ म्हणजे ग्राउंड, हायड्रो म्हणजे वॉटर, ॲटम म्हणजे एअर आणि बायो म्हणजे लाईफ. म्हणजे जिओस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि म्हणजे बायोस्फिअर. हे तीन तुम्हाला बघा. ते तुम्हाला हायड्रोस्फिअर, बायोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि लिथोस्फिअर, ज्याला आपण लिथो आणि जिओस्फिअर किंवा लिथोस्फिअर पण असं म्हणतो, त्याला सॉलिड अर्थ आपण असं म्हणतो. म्हणजे जर ही पृथ्वी तुम्ही गृहीत पकडली तर बघा हे जे चार प्रकार आहेत, लिथोस्फिअर, हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर आणि बायोस्फिअर, हे ॲटमॉस्फिअरचे सब ॲटम झाले, इंटरॅक्शन ऑफ लिथोस्फिअर. आणि हे पृथ्वीचे बघा, ट्रोटोस्फिअर, त्याच्यानंतर ट्रोपोस्फिअर, त्याच्यानंतर ट्रॅथोस्फिअर, मिझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. हे शब्द मुद्दामून तुम्हाला सांगितले कारण की याचे अर्थ पण तुमच्या लक्षात आले पाहिजे. हे ॲटमॉस्फिअर म्हणजे गॅसेस वगैरे असतात. बायोस्फिअर म्हणजे लाईफ जी असते, बायो जीव ज्याला आपण म्हणतो, हे बायोस्फिअर ऑफ द लाईफ. हायड्रोस म्हणजे पाणी, हे पाण्याची जी हे असते ती हे स्फिअर्स येतं ज्याला आपण म्हणतो. आणि म्हणजे जलावरण, वातावरण, जीवावरण हे त्याचे नाव आहेत, लक्षात घ्या. हे मुद्दा म्हणजे शब्द पुढे येते, ती कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर केली. नाव बघा, पहिली आहे बायो जिओ केमिकल सायकल. बायो म्हणजे लाईफ, जिओ म्हणजे जमीन, म्हणजे जैव भू रासायनिक चक्र. थ्रू द एनर्जी फ्लो इन अँड इकोसिस्टम इज अ वन वे. आताच आपण पाहिलं याच्या एनर्जीचा फ्लो हा म्हणजे सूर्यापासून निघालेली एनर्जी ही वनस्पती वापरतात, अन्न करतात. डिकम्पोजर त्याचं काही हिटमध्ये पण एक त्याला बाहेर टाकतात, पण ती काही सूर्याला परत जात नाही. सो बिकॉज ऑफ इट इज अ वन वे. द फ्लो ऑफ न्यूट्रिशन इज सायक्लिक. एनर्जी जरी वन वे असते पण न्यूट्रिशनल जे तत्व असतात ते मात्र सायक्लिकल असतात, चक्रीय असतात. म्हणजे डिकम्पोज केल्याच्या नंतर कार्बन प्रोडक्ट्समध्ये त्याचं रूपांतर झाल्याच्या नंतर ते एअर म्हणा, सॉईल म्हणा, वॉटर म्हणा ह्याच्यात मिसळल्याच्या नंतर प्लांट्सचे रूप त्यांना पुन्हा घेतात, पुन्हा त्यांची वाढ आणि विकास होतं. म्हणजे न्यूट्रियंट्स हे सायक्लिकल आहेत पण एनर्जी कशी ही वन वे. ऑल ऑर्गॅनिझम नीड न्यूट्रियंट्स फॉर देअर ग्रोथ. आता त्यांनी असं दिलंय की ह्याच्यात त्यांनी सांगितलं की ही सायकलचा तुम्ही अभ्यास करा, की स्टडी अलॉंग विथ कॉम्पोनंट इन द फिगर एक्सटेंड युअर ओन वर्ड्स. आता इथं जर पाहिलं तुमच्या असं लक्षात येईल, कन्व्हर्शन ऑफ अ लिथोस्फिअर इनटू रॉक ऑर सॉइल. म्हणजे हे जे जमीन आहे या जमिनीचं काय होतं, इंटरॅक्शन ऑफ अ हायड्रोस्फिअर, ॲटमॉस्फिअर, लिथोस्फिअर अँड बायोस्फिअर. आता हायड्रो म्हणजे ज्याला आपण आत्ताच बघितलं बघा काय, हायड्रो म्हणजे पाणी. हे हायड्रोस्फिअरची इंटरॅक्शन झाल्यानंतर हे पाणी कुठं पडतं, हे ॲटमॉस्फिअरमध्ये रिॲक्शन, पाऊस पडतो. पाऊस पडल्यामुळं हे वनस्पती वाढतात. त्याचबरोबर जी जमीन असते त्यांचं काही सॉईलचं रॉकमध्ये रूपांतर होतं. हे सगळ्या गोष्टी एकमेकाला इंटरकनेक्टेड आहेत, लक्षात घ्या. द सायक्लिक फ्लो ऑफ अ न्यूट्रियंट्स विदिन अ इकोसिस्टम इज कॉल्ड ॲज ए बायोजिओकेमिकल सायकल.
म्हणजे ही चक्रीय जी आंतरक्रिया इथं तुम्ही जे परिसंस्थेमध्ये पाहता, ह्या हायड्रोस्फिअर म्हणजे जलावरण आहे, ज्याला आपण पाणी म्हणतो, ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण आहे, आणि त्याचबरोबर हे कन्व्हर्शन ऑफ लिथोस्फिअर म्हणजे जमीन, ज्याला आपण जिओ म्हणतो, जिओस्फिअर आहे. हे सगळ्यांची इंटरॅक्शन काय होते, यांचं रूपांतर इथं तुम्हाला पाहायला मिळतं. म्हणजे याचं खडकात रूपांतर होतं, मातीत होतं, या पद्धतीमध्ये. आता ही जी बायोजिओकेमिकल सायकल आहे, तर बघा, न्यूट्रिएंट्स नेसेसरी फॉर ग्रोथ ऑफ ऑर्गॅनिझम आर continuously transferred from abiotic to biotic factor and biotic to abiotic factor. आता जैविक आणि जैविक घटक, आता हे जे न्यूट्रिएंट्स असतात, हे न्यूट्रिएंट्स कसे होतात, नेहमी चक्रीय गतीने जैविक घटकापासून अजैविक घटकाकडे आणि अजैविक घटकापासून जैविक घटकाकडे हे काय होतात, ट्रान्सफर होत असतात. द सायकल ऑपरेट्स कंटिन्युअसली थ्रू द मीडियम ऑफ अ बायोस्फिअर फॉर्म बाय द लिथोस्फिअर. आता हे सायकल, ही जी बायोस्फिअर आहे, त्याला बायोस्फिअर कोणाला तयार करतो, लिथोस्फिअरला. म्हणजे हे जे सजीव आहे, त्या सजीवां म्हणजे ह्याच्यापासून जमीन जे सॉईलची निर्मिती होते, ते लिथोस्फिअर जमीन आणि रॉक निर्मितीसाठी कामाला आहे. आणि हाच लिथोस्फिअर म्हणजे झाडांनी ऑक्सिजन वगैरे सगळे वायू बाहेर टाकतात, तर ॲटमॉस्फिअर, आणि त्याच्यापासूनच हायड्रोस्फिअर. म्हणजे या पृथ्वी तलावर जर तुम्ही पाहिलं तर ही सायकल ऑपरेट होण्याकरता बायोस्फिअर हा थोडासा महत्त्वाचा मधला दुवा मानला जातो. कारण की हा मधला ह्याच्यामुळे आहे की जमिनीच्या खाली किंवा जमीन खडकं आणि वरती आकाश, याच्यामध्ये कोण आहे, ते वातावरण आहे, लक्षात घ्या. द रिसायकलिंग ऑफ बायोलॉजिकल, जिओलॉजिकल अँड केमिकल सोर्सेस ऑफ न्यूट्रिएंट्स इन दिस प्रोसेस is a very complex process and depend upon the level of energy and transfer of the ecosystem. आता तसं पाहायला गेलं तर या बायो, ज्याला आपण म्हणतो की जैव भू रासायनिक, आता बायोलॉजिकल म्हणजे जैविक, जिओलॉजिकल म्हणजे भू, आणि ह्यांच्यामध्ये जे केमिकल रिसोर्सेस असतात, हे केमिकल रिसोर्सेस काय म्हणजे यांच्यामधून हे चक्र त्यांचं अविरत चालू असतं. त्याच्यामध्ये रासायनिक पोषण द्रव्याचं चक्रीभवन हे अत्यंत गुंतागुंतीचं आहे, पण परिसंस्थेचं जे ऊर्जा वहन असतं त्या पातळीवर मात्र ते काय असतं, ते अवलंबून असतं आणि डिपेंड अपॉन द लेवल ऑफ अ ट्रान्सफर ऑफ अ इकोसिस्टम. बघा, ह्या बायोजिओ सायकलचे दोन प्रकार पडतात. एक आहे गॅसियस सायकल आणि दुसरी आहे सिडामेंटरी सायकल. आता गॅसियस सायकलला मराठीत म्हणतात वायुचक्र आणि सिडामेंटरी सायकलला मराठीत म्हणतात अवसादन. आता अवसादन हा शब्द लक्षात येत नाही तर बघा, पण मी इंटरनेटवर चेक केल्यानंतर लक्षात आलं की तलछट, हिंदी में उसको तलछट बोलते किंवा मराठीत त्याला गाळा संदर्भ, गाळ किंवा खाली बुडाला बसणारा. आता ह्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की गॅसियस सायकल आणि सिडामेंटरी सायकल काय आहे. आता हे ज्या दोन सायकल आहेत, ह्या बायोजिओकेमिकलच्या सब सायकल आहेत. अँड ॲक्युम्युलेशन ऑफ मेन अबायोटिक गॅसेस न्यूट्रिएंट्स मटेरियल फाउंड इन अर्थ ऑफ द ॲटमॉस्फिअर. म्हणजे मुख्य अजैविक वायुरूप जे पोषण असतं, त्या द्रव्याचं संचयन किंवा ते साठलेला आपल्या पृथ्वीच्या ॲटमॉस्फिअरमध्ये पाहायला मिळतो. इन्क्लूड्स कोणते कोणते, तर नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, वॉटर वेपर आहे, एक्सेट्रा एक्सेट्रा. द गॅसेस सायकल इज स्पीडियर सायकल दॅन सिडामेंटल सायकल. आता साहजिकच आहे की सॉलिड लिक्विड गॅसेसचे आपण तुम्ही पाहता की गॅस, उदाहरण काय आहे की समजा उदबत्ती तुम्ही एका रूममध्ये लावली, एका सेकंदात तुम्हाला दुसरीकडे वास येतो. म्हणजे गॅस हा काय पटकन स्पीडनं प्रवाह करू शकतो, म्हणून ह्या सायकल मोस्ट स्पीडियर असतात. आता सिडामेंटरी मानल्यावर लक्षात येते की जमीन, गाळ वगैरे या संदर्भात लक्षात येते, म्हणून दीज आर द व्हेरी स्पीडियर सायकल. For example, if CO2 is accumulated in area, it quickly disperses with the wind and absorbed by the plant. जर समजा खूपच एखाद्या भागात कार्बन डायऑक्साईड जमा झाला तर तो काय होतो, तो हवेनं तो पटकन इकडे तिकडं विखुरतो पण, आणि त्याचबरोबर तो प्लांट सुद्धा त्याला पटकन ॲब्सॉर्ब करतो. आता सिडामेंटरी किंवा अवसादन किंवा ज्याला आपण भूचक्र म्हणतो किंवा गाळा संदर्भातलं म्हणतो, हे मुख्य अजैविक पोषक द्रव्याचे संचयन म्हणजे ह्यांच्यात ॲक्युम्युलेशन ऑफ मेन अबायोटिक न्यूट्रिएंट्स मटेरियल फाउंड इन सॉइल. हे कुठं सापडतात, बेसिकली सॉईलमध्ये. हे कुठं सापडतात, अर्थच्या ॲटमॉस्फिअर, वातावरणात. सो सिडामेंट अँड सिडामेंटरी ड्रॉप्स ऑफ द अर्थ, म्हणजे आपण असं म्हणतो की हे जे तयार झालेले गाळापासून तयार झालेले दगड आहेत किंवा अवसादी दगड ज्याला आपण म्हणतो, हे तुम्हाला इथं सापडतात. इन्क्लूड साईड कॉम्पोनंट्स लाईक आयर्न, कॅल्शियम, फॉस्फरस. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला कधी कधी जमिनीत लोह सापडतं, कॅल्शियम सापडतं, फॉस्फरस सापडतं. या सगळ्या जमिनीमध्ये असं जमा झालेलं असतं, लक्षात ठेवा, आणि त्याला आपण नंतर एक्सट्रॅक्ट करतो, तो भाग वेगळा. सो दीज आर द गॅसेस अँड सिडामेंटरी सायकल्स अँड इट इज अ टाईप ऑफ अ बायोजिओ सायकल. बघा, तुम्हाला माहित आहे का, द सायकल ऑफ अ गॅसेस अँड सिडामेंटरी सायकल कॅन नॉट बी कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम इच अदर. तसं पाहायला गेलं तर वायुचक्र आणि अवसादन चक्र
ही दोन्ही चक्र एकमेकापासून पूर्ण वेगळी करता येत नाहीत. फॉर एक्झाम्पल, नायट्रोजन इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ द गॅस इन द ॲटमॉस्फिअर अँड फॉर्म्स द कंपाऊंड लाईक अ नायट्रोजन ऑक्साईड इन द सॉइल सिडामेंट्स. आता हे बघा कसं नेमकं, जर नायट्रोजनचं तुम्ही जर उदाहरण घेतलं तर नायट्रोजन हा वायू रूपात तुम्हाला वातावरणात आढळतो, पण नायट्रोजन ऑक्साईड हे संयुगाच्या स्वरूपात तुम्हाला जमिनीमध्ये किंवा तुम्हाला ह्या औषधी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं, सिमिलरली कार्बन ऑकर्स इन अबायोटिक फॉर्म मेनली कोल, ग्रॅनाइट, डायमंड, लाइमस्टोन एक्सेट्रा एक्सेट्रा इन द अर्थ क्रस्ट इन द फॉर्म ऑफ अ कार्बन डायऑक्साइड इन द ॲटमॉस्फिअर. आता ह्याच कार्बनचं रूप पाहिलं तर तो जमिनीमध्ये तुम्हाला कोळसा म्हणा, ग्रॅनाइट म्हणा, हिरा म्हणा, लाइमस्टोन म्हणा, हे चुनखडी वगैरे याच्या स्वरूपात सापडतो आणि तोच वातावरणात तुम्हाला कार्बन डायऑक्साईड स्वरूपात सापडतो. जनरली कार्बन इज प्रेझेंट इन प्लांट्स अँड ॲनिमल फॉर मच शॉर्टर ड्युरेशन दॅन इट्स कोल. म्हणजे तुम्हाला जर पाहायचं असेल, सामान्यपणे हा दगडी कोळसा जो आहे, दगडी कोळशापेक्षा वनस्पती आणि प्राण्यांमध्ये कार्बनचं अस्तित्व हे खूप कमी काळ तुम्हाला इथं पाहायला मिळतं, असा याचा अर्थ आहे. आता हे पुढचं आहे द कार्बन सायकल. आता कार्बन सायकल काय आहे? द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ अ कार्बन फ्रॉम द ॲटमॉस्फिअर टू द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर दिअर गेट बॅक टू द ॲटमॉस्फिअर इट्स कॉल्ड ॲज द कार्बन सायकल. म्हणजे कार्बनचे वातावरणातून सजीवाकडं, सजीवाच्या मृत्यूनंतर पुन्हा वातावरणाकडं जे काही अभिसरण होतं, म्हणजे ही काही देवाणघेवाण होते, त्याची रिसायकलिंग होते, पुनर्चक्रीकरण होतं, त्यालाच एकंदरीत आपण कार्बन चक्र म्हणतो. अबायोटिक कार्बन ॲटम आर सर्क्युलेटेड अँड रिसायकल्ड इनटू बायोटिक फॉर्म मेनली थ्रू द फोटोसिंथेसिस अँड रेस्पायरेशन. मग हे जे अजैविक हे जे कार्बन आहे, याचं अणु मुख्यतः प्रकाश संश्लेषण आणि श्वसन क्रियेच्याद्वारे जैविक अभिसरण व पुनर्चक्रीकरण त्यांच्यामध्ये होत असतं. म्हणून कार्बन चक्र हे द कार्बन सायकल इज वन ऑफ द इम्पॉर्टंट ऑफ अ बायोजिओकेमिकल सायकल. आणि म्हणून बायोजिओकेमिकल सायकलच्या प्रकारापैकी आपल्याला हे कार्बन चक्र अतिशय महत्त्वाचं इथं आहे. आता इथं बघा तुम्ही, आता इथे तुम्ही काय दिले, प्लांट्स कन्व्हर्ट कार्बन डायऑक्साईड इंटू कार्बोहायड्रेट बाय द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. आता हे जे झाड आहे हे काय करतात, फोटोसिंथेसिसच्या मार्फत माध्यमातून आपलं जे कार्बन डायऑक्साईड आहे ते रूपांतर कशात करतात, कार्बोहायड्रेट्समध्ये करतात, जे आपण खातो वनस्पती वगैरे. किंवा सिमिलरली दे प्रोड्यूस कार्बन कंपाऊंड्स लाईक प्रोटीन, फॅट्स टू हर्बिवरस फीड अपॉन द प्लांट. आणि त्याचबरोबर हे कार्बन कंपाऊंड जे असतात, जे आपल्याला प्रथिने, मेद वगैरे पाहायला मिळतात, त्याची सुद्धा निर्मिती होते. आणि हे प्लांट्स म्हणजे ह्या हर्बिवरस जे फीड अपॉन द प्लांट्स, जे शाकाहारी असतात त्या प्लांटवर त्यांचं पोषण करतात. कार्निवरस फीड अपॉन द हर्बिवरस. इन दिस वे द, आणि हे जे मांसाहारी आहेत हे मांसाहारी हर्बिवरस जगत असतात. इन दिस वे बायोटिक कार्बन म्हणजे जैविक कार्बन इज ट्रान्सपोर्टेड फ्रॉम प्लांट टू हर्बिवरस, फ्रॉम हर्बिवरस टू कार्निवरस अँड फ्रॉम कार्निवरस टू अपेक्स कार्निवरस. आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की हा जो मुख्यतः असलेला जो प्रोटीन, फॅट्स किंवा जो एनर्जीचा प्रकार आहे, हा असा टप्प्याटप्प्याने म्हणजे प्रोड्युसर, हार्बिवरस, कार्निवरस आणि ॲपेक्स कन्झ्युमरपर्यंत तुम्हाला तो तयार होतो, म्हणजे प्रवास करताना तो दिसतो. आता ही कार्बन सायकल ही आपण 8वीला पण रिॲक्शन पाहिली. पहा, हा वातावरणातला कार्बन डायऑक्साईड आहे, हा पाणी आहे. हे जर ते दोन्ही गोष्टी सनलाईट क्लोरोफिलला जर भेटल्या म्हणजे वनस्पतीच्या पानात, तर त्याच्यापासून काय तयार होतं, तुमचं कार्बोहायड्रेट, ग्लुकोज किंवा जे आपण त्याला म्हणतो तयार होतं. आणि इथून पाणी, त्याचबरोबर पाणी पण तयार होतं, ऑक्सिजन बाहेर टाकतो जो आपण घेतो. आता आपण घेतलेला ऑक्सिजन त्याच्यासोबत मिळालेलं अन्न हे झाडानं तयार केले, जर हे आपल्या मायटोकॉन्ड्रियाला म्हणजे एनर्जी पॉवर सोर्स ऑफ सेलमध्ये आपण पाहतो प्लांट सेलमध्ये, जर इथं त्या दोन एक गोष्टी एकत्र झाल्या, तिथं मायटोकॉन्ड्रियामध्ये ते एनर्जी निर्माण करतो, तर CO2 म्हणजे आपल्या नाकातून बाहेर काय पडतो, CO2. हा CO2 पुन्हा हे वापरतात वनस्पती, म्हणजे ही वनस्पती ती ही ह्युमन बिईंगची. आणि मग आपल्याला इथं पाणी पण मिळतं आणि एनर्जी आपल्याला तयार होते ATP स्वरूपामध्ये. इव्हेंच्युअली after the death of all consumer are decomposed by decomposers like a bacteria and fungi and carbon dioxide released again into the atmosphere. त्याचबरोबर डिकम्पोजरनं या सगळ्यांना डिकम्पोज केल्यानंतर CO2 काय होतो तिथून बाहेर पडतो. इन दिस वे कार्बन इज कंटिन्युअसली पास्ड फ्रॉम वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू अनदर. आणि अशा पद्धतीने हे जे कार्बन आहे तो काय होतो, कार्बन हा इकडून तिकडे पास होत राहतो. कार्बन गॅस गोज इन टू ॲटमॉस्फिअर अँड टेकन बाय द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आणि पुन्हा मग तो काय होतो, तो घेतला जातो.
Carbon dioxide is released into the atmosphere to abiotic process like a burning of a fossil fuel and wood. त्याचबरोबर जे जीवाश्म इंधनांचं ज्वलन असतं, या ज्वलनातून सुद्धा हा कार्बन डायऑक्साईड काय होतो, बाहेर पडतो. फॉरेस्ट अँड व्हॉल्कॅनिक ऍक्टिव्हिटी, ज्याला आपण ज्वालामुखीचा उद्रेक वगैरे म्हणतो किंवा वनवा पेटणं. ऑक्सिजन is released into the atmosphere by biotic process of photosynthesis and CO2 through respiration. त्याचबरोबर आपल्या श्वसनाच्या क्रियेतून जसं आता सांगितलं की CO2 बाहेर पडतो. इक्विलिब्रियम म्हणजे यांचं संतुलन जे आहे ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड गॅसेस इन द ॲटमॉस्फिअर इज मेंटेन्ड बाय प्लांट. आता इथं प्रकार काय झाला की ह्या कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जर संतुलित राहायचं असेल तुम्हाला प्लांटची गरज आहे, आणि प्लांटचं तर कमी होईल म्हणून ते कुठतरी इक्विलिब्रियम जे आहे, संतुलन आहे, ते संतुलन काय होईल थोडंसं इथं बिघडायले. पण जर प्लांट्स असतील तर हे जे सगळंच पडलेला CO2 आहे हा काय होतो, या प्लांटद्वारे मेंटेन केला जातो. आता पुढची आहे ऑक्सिजन सायकल. बघा, ऑक्सिजन फॉर्म्स 21% ऑफ ॲटमॉस्फिअर, म्हणजे जवळपास 21% हा जो सुमारे हा पृथ्वीच्या वातावरणात असतो. म्हणजे तिथं पाहायला गेलं तर हायड्रोस्फिअर आणि लिथोस्फिअरमध्ये पण, म्हणजे जलावरणात आणि शिलावरणात, म्हणजे जमिनीत सुद्धा, किंवा शिल म्हणजे जमिनीच्या पार्टमध्ये काय. सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन अ बायोस्फिअर इज कॉल्ड ॲज ए ऑक्सिजन लेवल. म्हणजे इथं तुम्ही पहा की इथं तीच पुन्हा प्लांट प्रोड्यूस मटेरियल, ॲनिमल्स ते घेतात, त्याच्यानंतर आपण त्याच्यावर फीड होतो. ह्याच्यात मायटोकॉन्ड्रिया आपण ऑक्सिजन इथं आपण म्हणजे यांनी बाहेर टाकलेलं ऑक्सिजन आपण वापरतो, पुन्हा आपण CO2 टाकतो, CO2 पुन्हा हे घेतात. हे अशा पद्धतीने सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ ऑक्सिजन विदिन अ बायोस्फिअर इज कॉल्ड ॲज ए ऑक्सिजन सायकल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जीवावरणामध्ये जे ऑक्सिजनचे अभिसरण या शब्दाचा अर्थ उसळण्यावर, म्हणजे पुन्हा पुन्हा मिसळणे, आणि त्याच्या बायोस्फिअरमध्ये काय होतं तो वापरला जातो, आणि त्याला आपण ऑक्सिजन सायकल म्हणतो. दिस सायकल टू इन्क्लूड बोथ बायोटिक अँड बायोटिक कॉम्पोनंट, म्हणजे जैविक आणि अजैविक घटकाचा ह्या सायकलमध्ये पण कसा आहे, समावेश आहे. ऑक्सिजन इज कंटिन्युअसली प्रोड्युस्ड ॲज वेल युज्ड अप ॲटमॉस्फिअर, आणि वातावरणात जे ऑक्सिजनची सातत्याने निर्मिती होते तसं त्याचा काय होत असतो, वापरही तुम्हाला तिथं पाहायला मिळतो. ऑक्सिजन इज हायली रिॲक्टिव्ह अँड इट्स रेडियली रिॲक्ट्स विथ द एलिमेंट अँड कंपाऊंड. ही गोष्ट आपल्याला माहिती आहे की ऑक्सिजन हा अतिशय कसा आहे, अभिक्रियाशील आहे. तो त्या वातावरणात असलेले जे मूलद्रव्य आणि संयुग आहे लगेच त्यांच्यासोबत तो काय करतो, अभिक्रिया करायला चालू करतो. म्हणजे जसं आयर्न ऑक्साईड वगैरे. ॲज ऑक्सिजन इज फाउंड इन व्हॅरियस फॉर्म्स लाईक मॉलिक्युल्स ऑफ O2, H2O, कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, और इनऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे ज्याला आपण असेंद्रिय संयुगी असं म्हणतो, त्याच्यात सुद्धा तुम्हाला हा ऑक्सिजन पाहायला मिळतो. द ऑक्सिजन सायकल ऑफ द बायोस्फिअर इज एक्स्ट्रीमली कॉम्प्लेक्स. त्याचबरोबर पाहायला गेलं तर जीवावरणातली जे ऑक्सिजनचं चक्र आहे ते थोडंसं अतिशय गुंतागुंतीचं आहे. ऑक्सिजन इज रिलीज्ड इन द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस वेअर इट इज युज्ड अप इन अ प्रोसेस लाईक रेस्पिरेशन, कंबशन. रेस्पिरेशन म्हणजे श्वसन, म्हणजे हा फोटोसिंथेसिसच्या प्रक्रियेमधून ज्यावेळेस CO2 स्वतःचं म्हणजे वातावरणातून CO2 आणि सूर्यप्रकाश हे दोन्ही मिळाले की त्यांचं अन्न बनतं, O2 बाहेर पडतो. मग हा जो O2 आहे हा एक तर श्वसनासाठी पण कामाला पडतो, कंबशन म्हणजे ज्वलनालायक आहे, त्याचबरोबर डिकम्पोजिशन सुद्धा तिथं ऑक्सिजन वापरला जातो. करोशन म्हणजे क्षरण, वस्तू गंजणे वगैरे ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये सुद्धा काय होतं की या ऑक्सिजनचा काय होतो, वापर होतो. त्याचबरोबर पुढचं आहे नायट्रोजन सायकल. बघा, नायट्रोजन सायकल ही सुद्धा अतिशय महत्त्वाची आहे. नायट्रोजन फॉर्म 78%, दॅट इज द मॅक्सिमम पोर्शन ऑफ ॲटमॉस्फिअर. म्हणजे वातावरणाचा साधारणतः 78% भाग हा नायट्रोजनने व्यापलेला आहे. आता बघा इथं, इट इज नेसेसरी टू मेंटेन द सायकल ऑफ नेचर. आता हे नेचरसाठी नायट्रोजन हा अतिशय महत्त्वाचा आहे, आणि निसर्गाचं जे चक्र आहे ते सातत्य राखण्यासाठी नायट्रोजनचं प्रमाण अतिशय आवश्यक आहे. द सर्क्युलेशन अँड रिसायकलिंग ऑफ अ नायट्रोजन गॅस इन टू द फॉर्म ऑफ अ डिफरंट कंपाऊंड through the various biotic and abiotic process in the nature is called as a nitrogen cycle. म्हणजे आपण असं म्हणतो निसर्गात जैविक आणि अजैविक प्रक्रियेतून नायट्रोजन वायूचे वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये जे रूपांतरण होते, जे अभिसरण घडून येते, त्याला आपण त्याचं काय म्हणतो, नायट्रोजन सायकल असं म्हणतो. ऑल ऑर्गॅनिझम पार्टिसिपेट इन द नायट्रोजन सायकल. सर्व प्रकारचे जे सजीव असतात त्या नायट्रोजन सायकलमध्ये काय करतात, भाग घेत असतात. इट इज इम्पॉर्टंट कॉम्पोनंट फॉर द प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड. त्याचबरोबर जे न्यूक्लिक आम्ल आणि प्रथिने जे असतात
याच्यासाठी हा नायट्रोजन त्याच्या निर्मितीसाठी हा एक महत्त्वाचा घटक आहे. मोस्ट ऑर्गॅनिझम कॅन नॉट यूज द फ्री फॉर्म ऑफ द नायट्रोजन, म्हणजे शुद्ध स्वरूप जर तुम्ही त्याचं मुक्त स्वरूप जर तुम्हाला नायट्रोजनचं वापरायचं म्हणलं तर ते आपण वापरू शकत नाही, त्याचं रूपांतरण झालं पाहिजे. म्हणजे N2 नाही डायरेक्ट वापरू शकत आपण, NH4, NH3, NO2 किंवा NH3 हे आपण असे त्याचे प्रकार काय होते ते फॉर्म्स वापरू शकतो. आता बघा की इम्पॉर्टंट प्रोसेस ऑफ नायट्रोजन सायकल. आता याच्यामध्ये काय आहे की तुम्हाला जर मुक्त N2 वापरायचं नाही, त्याचं नायट्रोजनचं फिक्सेशन झालं पाहिजे. ह्याच्यामध्ये काय होतं, कन्व्हर्शन ऑफ अ नायट्रोजन इंटू नायट्रेट्स अँड नायट्राइट्स थ्रू द ॲटमॉस्फेरिक, इंडस्ट्रियल अँड बायोलॉजिकल प्रोसेस. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या नायट्रोजनचं जर तुम्हाला पहिले स्थिरीकरण, त्याला स्थिर करावं लागतं, तो मुक्त स्वरूपामध्ये असतो, तर त्यासाठी तुम्हाला वातावरण त्याचबरोबर औद्योगिक प्रकारे किंवा जैविक प्रक्रियेद्वारे त्याचं नायट्रेट आणि नायट्राइटमध्ये काय होतं रूपांतरण करावं लागतं. दुसरं आहे अमोनिफिकेशन, ज्याला आपण अमोनीकरण म्हणतो, म्हणजे रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ डेड बॉडीज अँड एक्सेक्रेटरी वेस्ट ऑफ द ऑर्गॅनिझम. म्हणजे शरीराच्या म्हणजे बाहेर टाकणारे जे वेस्ट पदार्थ आहेत ऑर्गॅनिझम त्याच्यामधून, आता म्हणजे जनरली अमोनियाचा वास म्हणजे मूत्री जी असते सार्वजनिक गेले की तोच असतो, वास तो अमोनियाचा असतो. रिलीज ऑफ अमोनिया थ्रू डिकम्पोजिशन ऑफ अ डेड बॉडीज, म्हणजे डेड बॉडीज डिकम्पोज केल्यानंतर रिलीज होणारा अमोनिया आणि एक्सक्रेटरी वेस्ट ऑफ ऑर्गॅनिझम. त्याचबरोबर जे उत्सर्जन संस्थेद्वारे जे वेस्ट आपल्या बाहेर टाकतात त्यातून जे असतं ते यातून सुद्धा काय होत असतो, हे अमोनिफिकेशन म्हणजे अमोनिया मुक्तच असतो. पुन्हा तिसरं आहे नायट्रिफिकेशन, ज्याला आपण नायट्रीकरण असं म्हणतो. कन्व्हर्शन ऑफ अमोनिया इंटू नायट्राइट अँड देअर नायट्रेट, म्हणजे ह्याच्या अमोनियाचं रूपांतर पुन्हा कशात झालं पाहिजे की अमोनियाचे नायट्राइट्स आणि नंतर नायट्रेटमध्ये रूपांतर करणं, पहिले नायट्राइट आणि नंतर नायट्रेटमध्ये सुद्धा रूपांतर करणे म्हणजे नायट्रिफिकेशन. आणि पुन्हा आहे डिनायट्रिफिकेशन, ज्याला आपण म्हणतो विनायट्रीकरण, म्हणजे नायट्रोजनचे जे संयुग असतात, कन्व्हर्शन ऑफ अ नायट्रोजन कंपाऊंड इंटू गॅसेस ऑफ अ नायट्रोजन, म्हणजे नायट्रोजनयुक्त संयुगाचे पुन्हा नायट्रोजन वायूमध्ये काय होत असतं रूपांतरण इथं होत असतं. इथं तुम्हाला बघा इथं वीज पडली, इथं वीज पडताना सुद्धा आठवीला माझ्या मते मागच्या वर्षी सिलेबसमध्ये जुन्या सिलेबसमध्ये हे नायट्रिफिकेशनच्या आठवीला एक कन्सेप्ट नसते की नायट्रोजनचा वापर कसा करतात. त्याच्यामध्ये वीज पडल्यानंतर हे पाण्यासोबत सुद्धा हे नायट्रोजन काय होतं ह्या मुळापर्यंत तुम्हाला पाहायला म्हणजे मिळतात. हे जर इथं बघा की हे गाई म्हशींनी जे वेस्ट टाकलं त्याच्यापासून NH4 रिलीज होतो आपला, हे पुन्हा NO2 पुन्हा डिकम्पोज, ह्या सगळ्या प्रक्रिया पुन्हा शेवटी काय होतो नायट्राइटमध्ये रूपांतर झाल्यानंतर नायट्रोजनमध्ये तो मुक्त होतो. आणि अशा पद्धतीने ही नायट्रोजन सायकल तुम्हाला इथं पाहायला मिळते. तुम्हाला काय करायचं की या धड्यावरचा जो स्वाध्याय आहे तो तुम्हाला लिहून काढायचा आहे आणि तुमच्याकडे तो संग्रह करायचा आहे.